बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यातील मस्साजोगचे जो सरपंच होता स्वर्गीय संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या केली. हत्याच नाही केली तर त्यांच्या मृतदेहाचे नंतर अवहेलना करण्यात आलेली आहे, विटंबना करण्यात आलेली आहे आणि जो त्यांचा मृतदेह आहे तो अतिशय छिन्न-विछिन्न पद्धतीने त्यांनी केला होता मारेकरांनी. मारेकरांची ती विकृती लक्षात घेता आणि तिथली दहशत लक्षात घेता बीड जिल्ह्यामध्ये 28 तारखेला जो मोर्चा निघतोय मूक मोर्चा, त्यामध्ये समस्त महाराष्ट्रातील मराठा क्रांतीच्या मोर्चाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावं असं मी आव्हान करतो आहोत. कारण की या मोर्चामध्ये आपण सहभागी व्हा. हा मूक मोर्चा आहे आणि या मूक मोर्चाचं जर नाही झालं तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आम्ही आंदोलन मराठा क्रांती मोर्चा काढणार आहोत. हा इशारा आम्ही सरकारला देत आहोत. कारण तात्काळ लवकरात लवकर मारेकरी अटक व्हायला पाहिजे, त्यांची नार्कोटेस व्हायला पाहिजे. नार्कोटेस ही सगळ्यात मोठी मागणी आपण या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आपण करीत आहोत.